नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये ए रे रे पैसा या चित्रपटाच्या पहिल्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये ए रे रे पैसा बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी चांगली कामगिरी करेल अशी अपेक्षा आहे। ए रे रे पैसा 3च्या पहिल्या दिवसाची बॉक्स ऑफिस कलेक्शन आणि ऑक्युपेसी सिनेनिकच्या अनुसार आलेली आहे। ए रे रे पैसा या चित्रपटाने पहिल्या दिवशी भारतामध्ये 15 लाखाची कमाई आतापर्यंत केलेली आहे। 15 लाख रुपये आतापर्यंत एकूण कमवलेले आहे या चित्रपटाने। आणि ए रे रे पैसाची ऑक्युपेसी 10% आलेली। ए रे रे पैसा 2D सिनेमा थिएटरची ऑक्युपेसी सकाळची शोची 10% ऑक्युपेसी होती, दुपारच्या शोची 8% ऑक्युपेसी होती, संध्याकाळच्या शोची 9% ऑक्युपेसी होती आणि रात्रीच्या शोची ऑक्युपेसी 13% होती। ए रे रे पैसा 3 या चित्रपटामध्ये संजय नार्वेकर, सिद्धार्थ जाधव, उमेश कामत, तेजस्विनी पंडित, विशाखा सुभेदार, आनंद इंगळे, सोनाली खैरे, विजय आनंद, वनिता खराड, मीरा जगन्नाथ, जयवंत वाडकर हे कलाकार मुख्य भूमिकामध्ये आहे। संजय जाधव यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलेलं आहे आणि हा चित्रपट आता सिनेमागृहामध्ये रिलीज झालेला आहे। आणि हा कॉमेडी चित्रपट आहे आणि कॉमेडी धमाल चित्रपट आहे। यापूर्वीचे दोन्ही भागांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळालेला आहे आणि आता हा चित्रपटाचा 3रा भाग प्रदर्शित झालेला आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये ए रे रे पैसा या चित्रपटाच्या पहिल्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये ए रे रे पैसा बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी चांगली कामगिरी करेल अशी अपेक्षा आहे। ए रे रे पैसा 3च्या पहिल्या दिवसाची बॉक्स ऑफिस कलेक्शन आणि ऑक्युपेसी सिनेनिकच्या अनुसार आलेली आहे। ए रे रे पैसा या चित्रपटाने पहिल्या दिवशी भारतामध्ये 15 लाखाची कमाई आतापर्यंत केलेली आहे। 15 लाख रुपये आतापर्यंत एकूण कमवलेले आहे या चित्रपटाने। आणि ए रे रे पैसाची ऑक्युपेसी 10% आलेली। ए रे रे पैसा 2D सिनेमा थिएटरची ऑक्युपेसी सकाळची शोची 10% ऑक्युपेसी होती, दुपारच्या शोची 8% ऑक्युपेसी होती, संध्याकाळच्या शोची 9% ऑक्युपेसी होती आणि रात्रीच्या शोची ऑक्युपेसी 13% होती। ए रे रे पैसा 3 या चित्रपटामध्ये संजय नार्वेकर, सिद्धार्थ जाधव, उमेश कामत, तेजस्विनी पंडित, विशाखा सुभेदार, आनंद इंगळे, सोनाली खैरे, विजय आनंद, वनिता खराड, मीरा जगन्नाथ, जयवंत वाडकर हे कलाकार मुख्य भूमिकामध्ये आहे। संजय जाधव यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलेलं आहे आणि हा चित्रपट आता सिनेमागृहामध्ये रिलीज झालेला आहे। आणि हा कॉमेडी चित्रपट आहे आणि कॉमेडी धमाल चित्रपट आहे। यापूर्वीचे दोन्ही भागांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळालेला आहे आणि आता हा चित्रपटाचा 3रा भाग प्रदर्शित झालेला आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये ए रे रे पैसा या चित्रपटाच्या पहिल्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये ए रे रे पैसा बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी चांगली कामगिरी करेल अशी अपेक्षा आहे। ए रे रे पैसा 3च्या पहिल्या दिवसाची बॉक्स ऑफिस कलेक्शन आणि ऑक्युपेसी सिनेनिकच्या अनुसार आलेली आहे। ए रे रे पैसा या चित्रपटाने पहिल्या दिवशी भारतामध्ये 15 लाखाची कमाई आतापर्यंत केलेली आहे। 15 लाख रुपये आतापर्यंत एकूण कमवलेले आहे या चित्रपटाने। आणि ए रे रे पैसाची ऑक्युपेसी 10% आलेली। ए रे रे पैसा 2D सिनेमा थिएटरची ऑक्युपेसी सकाळची शोची 10% ऑक्युपेसी होती, दुपारच्या शोची 8% ऑक्युपेसी होती, संध्याकाळच्या शोची 9% ऑक्युपेसी होती आणि रात्रीच्या शोची ऑक्युपेसी 13% होती। ए रे रे पैसा 3 या चित्रपटामध्ये संजय नार्वेकर, सिद्धार्थ जाधव, उमेश कामत, तेजस्विनी पंडित, विशाखा सुभेदार, आनंद इंगळे, सोनाली खैरे, विजय आनंद, वनिता खराड, मीरा जगन्नाथ, जयवंत वाडकर हे कलाकार मुख्य भूमिकामध्ये आहे। संजय जाधव यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलेलं आहे आणि हा चित्रपट आता सिनेमागृहामध्ये रिलीज झालेला आहे। आणि हा कॉमेडी चित्रपट आहे आणि कॉमेडी धमाल चित्रपट आहे। यापूर्वीचे दोन्ही भागांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळालेला आहे आणि आता हा चित्रपटाचा 3रा भाग प्रदर्शित झालेला आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।
आज या व्हिडिओमध्ये ए रे रे पैसा या चित्रपटाच्या पहिल्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये ए रे रे पैसा बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी चांगली कामगिरी करेल अशी अपेक्षा आहे। ए रे रे पैसा 3च्या पहिल्या दिवसाची बॉक्स ऑफिस कलेक्शन आणि ऑस्क्युपेसी सिनेनिकच्या अनुसार आलेली आहे। ए रे रे पैसा या चित्रपटाने पहिल्या दिवशी भारतामध्ये 15 लाखाची कमाई आतापर्यंत केलेली आहे। 15 लाख रुपये आतापर्यंत एकूण कमवलेले आहे या चित्रपटाने। आणि ए रे रे पैसाची ऑस्क्युपेसी 10% आलेली। ए रे रे पैसा 2D सिनेमा थिएटरची ऑस्क्युपेसी सकाळची शोची 10% ऑस्क्युपेसी होती, दुपारच्या शोची 8% ऑस्क्युपेसी होती, संध्याकाळच्या शोची 9% ऑस्क्युपेसी होती आणि रात्रीच्या शोची ऑस्क्युपेसी 13% होती। ए रे रे पैसा 3 या चित्रपटामध्ये संजय नार्वेकर, सिद्धार्थ जाधव, उमेश कामत, तेजस्विनी पंडित, विशाखा सुभेदार, आनंद इंगळे, सोनाली खैरे, विजय आनंद, वनिता खराड, मीरा जगन्नाथ, जयवंत वाडकर हे कलाकार मुख्य भूमिकामध्ये आहे। संजय जाधव यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलेलं आहे आणि हा चित्रपट आता सिनेमागृहामध्ये रिलीज झालेला आहे। आणि हा कॉमेडी चित्रपट आहे आणि कॉमेडी धमाल चित्रपट आहे। यापूर्वीचे दोन्ही भागांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळालेला आहे आणि आता हा चित्रपटाचा 3रा भाग प्रदर्शित झालेला आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये ए रे रे पैसा या चित्रपटाच्या पहिल्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये ए रे रे पैसा बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी चांगली कामगिरी करेल अशी अपेक्षा आहे। ए रे रे पैसा 3च्या पहिल्या दिवसाची बॉक्स ऑफिस कलेक्शन आणि ऑस्क्युपेसी सिनेनिकच्या अनुसार आलेली आहे। ए रे रे पैसा या चित्रपटाने पहिल्या दिवशी भारतामध्ये 15 लाखाची कमाई आतापर्यंत केलेली आहे। 15 लाख रुपये आतापर्यंत एकूण कमवलेले आहे या चित्रपटाने। आणि ए रे रे पैसाची ऑस्क्युपेसी 10% आलेली। ए रे रे पैसा 2D सिनेमा थिएटरची ऑस्क्युपेसी सकाळची शोची 10% ऑस्क्युपेसी होती, दुपारच्या शोची 8% ऑस्क्युपेसी होती, संध्याकाळच्या शोची 9% ऑस्क्युपेसी होती आणि रात्रीच्या शोची ऑस्क्युपेसी 13% होती। ए रे रे पैसा 3 या चित्रपटामध्ये संजय नार्वेकर, सिद्धार्थ जाधव, उमेश कामत, तेजस्विनी पंडित, विशाखा सुभेदार, आनंद इंगळे, सोनाली खैरे, विजय आनंद, वनिता खराड, मीरा जगन्नाथ, जयवंत वाडकर हे कलाकार मुख्य भूमिकामध्ये आहे। संजय जाधव यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलेलं आहे आणि हा चित्रपट आता सिनेमागृहामध्ये रिलीज झालेला आहे। आणि हा कॉमेडी चित्रपट आहे आणि कॉमेडी धमाल चित्रपट आहे। यापूर्वीचे दोन्ही भागांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळालेला आहे आणि आता हा चित्रपटाचा 3रा भाग प्रदर्शित झालेला आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये ए रे रे पैसा या चित्रपटाच्या पहिल्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये ए रे रे पैसा बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी चांगली कामगिरी करेल अशी अपेक्षा आहे। ए रे रे पैसा 3च्या पहिल्या दिवसाची बॉक्स ऑफिस कलेक्शन आणि ऑस्क्युपेसी सिनेनिकच्या अनुसार आलेली आहे। ए रे रे पैसा या चित्रपटाने पहिल्या दिवशी भारतामध्ये 15 लाखाची कमाई आतापर्यंत केलेली आहे। 15 लाख रुपये आतापर्यंत एकूण कमवलेले आहे या चित्रपटाने। आणि ए रे रे पैसाची ऑस्क्युपेसी 10% आलेली। ए रे रे पैसा 2D सिनेमा थिएटरची ऑस्क्युपेसी सकाळची शोची 10% ऑस्क्युपेसी होती, दुपारच्या शोची 8% ऑस्क्युपेसी होती, संध्याकाळच्या शोची 9% ऑस्क्युपेसी होती आणि रात्रीच्या शोची ऑस्क्युपेसी 13% होती। ए रे रे पैसा 3 या चित्रपटामध्ये संजय नार्वेकर, सिद्धार्थ जाधव, उमेश कामत, तेजस्विनी पंडित, विशाखा सुभेदार, आनंद इंगळे, सोनाली खैरे, विजय आनंद, वनिता खराड, मीरा जगन्नाथ, जयवंत वाडकर हे कलाकार मुख्य भूमिकामध्ये आहे। संजय जाधव यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलेलं आहे आणि हा चित्रपट आता सिनेमागृहामध्ये रिलीज झालेला आहे। आणि हा कॉमेडी चित्रपट आहे आणि कॉमेडी धमाल चित्रपट आहे। यापूर्वीचे दोन्ही भागांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळालेला आहे आणि आता हा चित्रपटाचा 3रा भाग प्रदर्शित झालेला आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये ए रे रे पैसा
या चित्रपटाच्या पहिल्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये। ए रे रे पैसा बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी चांगली कामगिरी करेल अशी अपेक्षा आहे। ए रे रे पैसा 3च्या पहिल्या दिवसाची बॉक्स ऑफिस कलेक्शन आणि ऑक्युपेसी सिनेनिकच्या अनुसार आलेली आहे। ए रे रे पैसा या चित्रपटाने पहिल्या दिवशी भारतामध्ये 15 लाखाची कमाई आतापर्यंत केलेली आहे। 15 लाख रुपये आतापर्यंत एकूण कमवलेले आहे या चित्रपटाने। आणि ए रे रे पैसाची ऑक्युपेसी 10% आलेली। ए रे रे पैसा 2D सिनेमा थिएटरची ऑक्युपेसी सकाळची शोची 10% ऑक्युपेसी होती, दुपारच्या शोची 8% ऑक्युपेसी होती, संध्याकाळच्या शोची 9% ऑक्युपेसी होती आणि रात्रीच्या शोची ऑक्युपेसी 13% होती। ए रे रे पैसा 3 या चित्रपटामध्ये संजय नार्वेकर, सिद्धार्थ जाधव, उमेश कामत, तेजस्विनी पंडित, विशाखा सुभेदार, आनंद इंगळे, सोनाली खैरे, विजय आनंद, वनिता खराड, मीरा जगन्नाथ, जयवंत वाडकर हे कलाकार मुख्य भूमिकामध्ये आहे। संजय जाधव यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलेलं आहे आणि हा चित्रपट आता सिनेमागृहामध्ये रिलीज झालेला आहे। आणि हा कॉमेडी चित्रपट आहे आणि कॉमेडी धमाल चित्रपट आहे। यापूर्वीचे दोन्ही भागांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळालेला आहे आणि आता हा चित्रपटाचा 3रा भाग प्रदर्शित झालेला आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये ए रे रे पैसा या चित्रपटाच्या पहिल्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये। ए रे रे पैसा बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी चांगली कामगिरी करेल अशी अपेक्षा आहे। ए रे रे पैसा 3च्या पहिल्या दिवसाची बॉक्स ऑफिस कलेक्शन आणि ऑक्युपेसी सिनेनिकच्या अनुसार आलेली आहे। ए रे रे पैसा या चित्रपटाने पहिल्या दिवशी भारतामध्ये 15 लाखाची कमाई आतापर्यंत केलेली आहे। 15 लाख रुपये आतापर्यंत एकूण कमवलेले आहे या चित्रपटाने। आणि ए रे रे पैसाची ऑक्युपेसी 10% आलेली। ए रे रे पैसा 2D सिनेमा थिएटरची ऑक्युपेसी सकाळची शोची 10% ऑक्युपेसी होती, दुपारच्या शोची 8% ऑक्युपेसी होती, संध्याकाळच्या शोची 9% ऑक्युपेसी होती आणि रात्रीच्या शोची ऑक्युपेसी 13% होती। ए रे रे पैसा 3 या चित्रपटामध्ये संजय नार्वेकर, सिद्धार्थ जाधव, उमेश कामत, तेजस्विनी पंडित, विशाखा सुभेदार, आनंद इंगळे, सोनाली खैरे, विजय आनंद, वनिता खराड, मीरा जगन्नाथ, जयवंत वाडकर हे कलाकार मुख्य भूमिकामध्ये आहे। संजय जाधव यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलेलं आहे आणि हा चित्रपट आता सिनेमागृहामध्ये रिलीज झालेला आहे। आणि हा कॉमेडी चित्रपट आहे आणि कॉमेडी धमाल चित्रपट आहे। यापूर्वीचे दोन्ही भागांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळालेला आहे आणि आता हा चित्रपटाचा 3रा भाग प्रदर्शित झालेला आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये ए रे रे पैसा या चित्रपटाच्या पहिल्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये। ए रे रे पैसा बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी चांगली कामगिरी करेल अशी अपेक्षा आहे। ए रे रे पैसा 3च्या पहिल्या दिवसाची बॉक्स ऑफिस कलेक्शन आणि ऑक्युपेसी सिनेनिकच्या अनुसार आलेली आहे। ए रे रे पैसा या चित्रपटाने पहिल्या दिवशी भारतामध्ये 15 लाखाची कमाई आतापर्यंत केलेली आहे। 15 लाख रुपये आतापर्यंत एकूण कमवलेले आहे या चित्रपटाने। आणि ए रे रे पैसाची ऑक्युपेसी 10% आलेली। ए रे रे पैसा 2D सिनेमा थिएटरची ऑक्युपेसी सकाळची शोची 10% ऑक्युपेसी होती, दुपारच्या शोची 8% ऑक्युपेसी होती, संध्याकाळच्या शोची 9% ऑक्युपेसी होती आणि रात्रीच्या शोची ऑक्युपेसी 13% होती। ए रे रे पैसा 3 या चित्रपटामध्ये संजय नार्वेकर, सिद्धार्थ जाधव, उमेश कामत, तेजस्विनी पंडित, विशाखा सुभेदार, आनंद इंगळे, सोनाली खैरे, विजय आनंद, वनिता खराड, मीरा जगन्नाथ, जयवंत वाडकर हे कलाकार मुख्य भूमिकामध्ये आहे। संजय जाधव यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलेलं आहे आणि हा चित्रपट आता सिनेमागृहामध्ये रिलीज झालेला आहे। आणि हा कॉमेडी चित्रपट आहे आणि कॉमेडी धमाल चित्रपट आहे। यापूर्वीचे दोन्ही भागांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळालेला आहे आणि आता हा चित्रपटाचा 3रा भाग प्रदर्शित झालेला आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये ए रे रे पैसा या चित्रपटाच्या पहिल्या दिवसाचं कलेक्शनबद्दल जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये। ए रे रे पैसा
बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी चांगली कामगिरी करेल अशी अपेक्षा आहे. ए रे रे पैसा 3च्या पहिल्या दिवसाची बॉक्स ऑफिस कलेक्शन आणि ऑक्युपेसी सिनेनिकच्या अनुसार आलेली आहे. ए रे रे पैसा या चित्रपटाने पहिल्या दिवशी भारतामध्ये 15 लाखाची कमाई आतापर्यंत केलेली आहे. 15 लाख रुपये आतापर्यंत एकूण कमवलेले आहे या चित्रपटाने. आणि ए रे रे पैसाची ऑक्युपेसी 10% आलेली. ए रे रे पैसा 2D सिनेमा थिएटरची ऑक्युपेसी सकाळची शोची 10%ची ऑक्युपेसी होती, दुपारच्या शोची 8%ची ऑक्युपेसी होती, संध्याकाळच्या शोची 9%ची ऑक्युपेसी होती आणि रात्रीच्या शोची ऑक्युपेसी 13%ची होती. ए रे रे पैसा 3 या चित्रपटामध्ये संजय नार्वेकर, सिद्धार्थ जाधव, उमेश कामत, तेजस्विनी पंडित, विशाखा सुभेदार, आनंद इंगळे, सोनाली खैरे, विजय आनंद, वनिता खराड, मीरा जगन्नाथ, जयवंत वाडकर हे कलाकार मुख्य भूमिकामध्ये आहे. संजय जाधव यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलेलं आहे आणि हा चित्रपट आता सिनेमागृहामध्ये रिलीज झालेला आहे. आणि हा कॉमेडी चित्रपट आहे आणि कॉमेडी धमाल चित्रपट आहे. यापूर्वीचे दोन्ही भागांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळालेला आहे आणि आता हा चित्रपटाचा 3रा भाग प्रदर्शित झालेला आहे.